खरं बघायचं मला तर आमचे जे मागचे नगरसेवक होते 2-3 त्यांनी तेच केलेलं आहे. त्यांनी त्यांचीच घरं भरले, त्यांनी त्यांचीच घरं भरले, पण इकडे गरीबाकडे लक्ष दिले नाहीत, युवा पिढीकडे लक्ष दिले नाहीत, प्रभागात छोट्या छोट्या अडचणी आहेत त्याच्याकडे लक्ष दिले नाही. दुसऱ्यांसारखं नाहीये की बुवा त्यांनी इकडे गेले तर आपण बी त्यांच्या मागे जावा. आपण एकनिष्ठ आहोत पक्षासोबत, देशमुख फॅमिली सोबत. देशमुख फॅमिली न काय शिकवलेली आहे ते सर्वांना माहिती आहे. ओके, बरोबर. आपल्या दमायना आपण करू शकतो प्रभागासाठी हे सगळ्यांना माहिती आहे. काँग्रेस पक्षामुळं, अमित भैयामुळं, दिलीपराव साहेबांमुळं, त्यांच्यामुळेच कामं सर्व लातूरमध्ये होतात. किंवा बोधीनगर आहे, कोयलनगर आहे, कापड मिल आहे, हे सर्व आहेत. आता तिथं प्रत्येक जण मला ओळखतो असं नाही. समजा मला चान्स भेटली, संधी भेटली तर मी त्या संधीचं सोनं 100% करून दाखवणार, तेवढी माझी धमक आहे. आपण बऱ्याचदा पाहतोय समाजामध्ये आता एक ट्रेंड सुरू आहे, म्हणजे नेते बनतात, तरुण मंडळी राजकारणामध्ये येते, काहीतरी व्यवसाय करतात, पैसे कमवतात आणि मग कुठेतरी मग सरपंच होतील किंवा मग नगरसेवक, नगराध्यक्ष या पदासाठी प्रयत्न करतात. तरुणांमध्ये विशेष एक प्रकारचं ट्रेंडच आहे नेतेगिरीला पकडून, की आपल्याला काहीतरी व्हायला पाहिजे, किंवा राजकारणामध्ये अनेक भाऊ दादा यांच्या मागे आपण फिरत असतो. या सगळ्यामध्ये मात्र सगळेच तरुण असा विचार करतात का, किंवा नेमकं सध्या तरुणांच्या मनामध्ये काय सुरू आहे, तरुणांच्या राजकारणामध्ये येण्यानं काय फरक पडेल, हे सगळे प्रश्न आपल्यासुद्धा मनामध्ये आहेत. सध्या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांमध्ये येऊ घातल्यात. त्या अनुषंगानं इच्छुक उमेदवारांची यादी मोठी आहे. बरेचसे लोक आपापल्या परीनं प्रयत्न करत आहेत. एकेका पक्षाकडे 400, 500, 600 पर्यंत फॉर्म या ठिकाणी येत आहेत. इतकी मोठी यादी तरुणांची या सगळ्यांमध्ये आहे. तर आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये आज एक महत्त्वपूर्ण इंटरव्ह्यू आपण घेणार आहोत. त्यामध्ये आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत विविध मुद्द्यांवर, विषयांवर, तरुणांच्या राजकारणावर, लातूरच्या राजकारणावर, एकंदरीत या सगळ्याकडे ते कसे पाहतात. आज जे आपले पाहुणे आहेत ते म्हणजे निखिल प्रॉपर्टीजचे आणि त्याचबरोबर होम लोनमध्ये, होम फायनान्समध्ये त्यांचं मोठं काम आहे असे निखिलजी वसंत क्षीरसागर सर आपल्यासोबत आहेत. सर, आपलं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर, सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी माझा असा आहे की आपण लातूरमध्ये तुमचं नाव मोठं आहे निखिल प्रॉपर्टीच्या अनुषंगानं, त्यानंतर होम लोनच्या, होम फायनान्सच्या अनुषंगानं पण तुम्हाला बरीचशी लोक ओळखतात. सगळा व्यवसाय छान सुरू आहे, सगळं सुंदर सुरू आहे. तर मग अशात आता राजकारणाकडे इंटरेस्ट का, किंवा तुम्ही इकडं कसं ओळखताय किंवा कसं वळाला? आता इंटरेस्ट म्हणजे हा आता लगेच आलेला नाहीये. ओके ओके. आपण जवळपास माझी फॅमिली, म्हणजे पूर्ण जे माझे फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते काँग्रेस पक्षासोबतच आलेलं आहे. ओके. आणि मी स्वतः जवळपास 15 ते 17 वर्षापासून पक्षातच काम केलेलं आहे. म्हणजे ग्राउंड लेवलचं पोरगे जे म्हणतात ते आम्ही आहे. ते बाकी गोष्टी आम्ही स्वतः डेव्हलप केल्या, कॉलेज वगैरे केलं, सगळं केलं, पण जे ग्राउंड लेवलचं आम्ही काम केलेलं आहे पक्षासाठी ते करतच आलेलो होतं. असं आपल्याला दुसऱ्यांसारखं नाहीये की बुवा त्यांनी इकडे गेले तर आपण बी त्यांच्या मागे जावा. आपण एकनिष्ठ आहोत पक्षासोबत, देशमुख फॅमिली सोबत पहिल्यापासूनच, आणि इथून पुढे पण राहणारच आहेत. देशमुख फॅमिली न काय शिकवलेली आहे ते सर्वांना माहिती आहे. त्यांच्यामुळे आमची ओळख आहे बाहेर. बाहेर कुठे फिरायला गेलो तर तिथं लातूरचा आहेस म्हणलं की अरे साहेबाच्या गावचा आहेस का, रितेश भाईच्या गावचा आहेस का, अशी एक ओळख आहे. त्याचा अभिमान पण आहे. तर असंच त्याच्यासोबत तर तुम्ही विचार केला तर आम्ही जे पक्षासोबत आता काय काम करायचं किंवा काल, तर तसा विषय नाही. तर आपण म्हणजे जुनेच आहेत. फक्त एवढंच की आम्ही पुढे आलो नाही कधी, किंवा आम्ही जास्त मार्केटिंग केली नाही स्वतःची. तेच मला पण वाटतंय की बऱ्याचदा आम्ही असे काही बॅनर, फोटोज पण जास्त पाहिले नाहीत तुमच्या अनुषंगाने, की आपण येणाऱ्या काळात राजकारणाच्या संदर्भामध्ये समजा आहे ना. त्यामुळेच मी तुम्हाला असं विचारलं की आपण याकडे कसं वळाला. त्याच्यामध्ये कसं आहे सर माहितीये का, आता हे बॅनरबाजी, रील्स वगैरे हे आता ट्रेंड आलेला आहे. बरोबर. जवळपास तुम्ही जर माझ्या फेसबुक पोस्टला बघितलात किंवा इंस्टाग्राम पोस्टला बघितलात तर 2013-14 पासून मला जे मला कळतंय ते सर्व देशमुख फॅमिलीच्याच पोस्ट तुम्हाला दिसतील आणि सर्व काँग्रेस पक्षाच्याच पोस्ट दिसतील. ठीक. ओके. तर निखिलजी, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की काँग्रेस पक्षच का? समजा आपण बऱ्याचदा पाहतोय की आता सध्या भारतीय जनता पार्टीचा ट्रेंड आहे, वेगवेगळ्या पक्षांचा ट्रेंड आहे. लोकांना इथं जर तिकीट नाही भेटलं तर आपण तिथून ट्राय करूयात, हा पण चालतंय. तुम्ही मागच्या अनेक वर्षांपासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे की काँग्रेस पक्षासोबत आहेत. मग आता पण तुम्ही त्याच विषयावर ठाम आहेत का, म्हणजे काँग्रेस पक्षच का? आता काँग्रेस पक्ष का, हे बरोबर आहे तुमचं म्हणणं. आता मी पूर्ण लातूरमध्ये जे दुसरे जे पक्ष आहेत त्याचे सर्व पदाधिकारी माझे मित्र आहेत. बरोबर. मला खूप जणांनी पहिलं म्हणलं की यार तू इथंच का असतास, तुझं एवढं सगळं आहे, थोडं येत जा, थोडं पुढे ये, आणखीन थोडं मार्केटिंग कर. मी मला माझी मार्केटिंग ऑलरेडी आहे. डिजिटल मार्केटिंग मी कधी केली नाही जास्त. राहिला विषय पक्षाचा, तर
सर्वांना माहिती आहे की साहेबांनी काय केलेलं आहे. मी लहान होतो तेव्हापासून माझ्या लक्षात आहे. आणि मला ते मी असं ऐकतो आता काय झालं माहिती आहे का आजच्या राजकारणामध्ये, ते राजकारण निवडणूक म्हणली का हा एंटरटेनमेंटचा विषय झालेला आहे. म्हणजे समजा कुठे जर थांबले असतील 10 जण तर काँग्रेस बीजेपी राष्ट्रवादी म्हणलं का थोडं कॉमेडीचेच विषय. त्यांच्या लक्षात येत नाही की बाबा ह्या राजकारणातूनच आपल्याला पुढं सगळ्या सुखसुविधा भेटणार आहेत. त्या आजकालच्या युवा पिढीला हे कळत नाहीये. बरोबर, असा विषय झालेला आहे मेन. आणि त्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे कुठं काय करायचंय, कसं काय डेव्हलप करायचंय, काय नाही, या सर्व गोष्टी. तर त्या हिशोबानं मला एक युवा पिढीला सांगायचं पण आहे की तुम्ही एक रस्ता धरा, एक पाथ धरा आणि त्या हिशोबानं पुढे चला. काय झालेलं आहे फक्त थोडं एक हवा करण्यासाठी बॅनरबाजी, त्याच्यासाठी हे नाही करायचं आपल्याला. आपलं काहीतरी एक गोल आहे. आपण लातूरचे आहेत ना, तर लातूरमध्ये कशासाठी एवढं शांतता आहे, कुणामुळे शांतता आहे, शांत वातावरण आहे. इकडं गुंडागर्दी भाईगिरी चलत नाही. का चलत नाही ह्या सगळ्यांना माहिती आहे, कारण की इथं तसं आहे दबदबा. खरं आहे. म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे की एक मार्ग धरला पाहिजे आणि कधी ना कधी त्याचं फळ मिळतं. 100% तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपल्याला वाटलं की इकडं काहीतरी झकपक आहे, इकडून आपल्याला काहीतरी मिळू शकतं, तर अशा कंडिशनमध्ये आपली प्रगती होत नाही. मग ते राजकारणामध्ये असू द्या अथवा आपल्या व्यवसायामध्ये असू द्या, तुम्ही म्हणल्याप्रमाणे ते आहे. पुढचा प्रश्न सर असा आहे की प्रभाग क्रमांक 16 मध्ये तुम्ही राहता आणि मला वाटतं तुम्ही तिथूनच इंटरेस्टेड आहात. समजा कोणता नेमका एरिया तो प्रभाग क्रमांक 16 म्हणजे? आता प्रभाग क्रमांक 16 म्हणजे हा मंत्रीनगर आला, कोकाटी नगर आला, बोधे नगर आला, कापड मिल आला, कॉईल नगर आला. हे म्हणजे पूर्ण प्रभाग 16 क्रमांक. किती साधारण मतदान असेल? जवळपास तिथे 17 ते 17,500 मतदान आहे. ओके, टोटल या सर्व वॉर्ड. आणि 4 नगरसेवक आहेत. 4 नगरसेवक आहेत ते. ठीक आहे. तर त्यातून मी एससी मधून भरलेला आहे. सध्या कसं तिथं सुटलेलं आहे सगळं? आणि आपला जो फॉर्म भरलाय तो असं नाही की फक्त एक मार्केटिंग आणि एक्सटेंड बारीसाठी. ओके. हा आम्ही एक आमचे जे प्रभागातले वरिष्ठ आहेत किंवा माझे मित्र कंपनी आहे, हे आम्ही सर्वांनी चर्चा केली की आता एक आपल्यातलंच कोणीतरी पाहिजे ज्याला की नॉलेज आहे सर्व गोष्टीचं. फक्त नगरसेवक नावासाठी नगरसेवक नाही तर त्याच्या मागे सर्व गोष्टीचं नॉलेज पण पाहिजे की बुवा कसे कामं घ्यायचे, कसे कामं करायचे, किंवा कशा योजना आणायच्या, कसे मुद्दे मांडायचे, कसे कामं करून घ्यायचे. ह्या सर्व गोष्टी आहेत ज्या आता ऑलरेडी जे आमचे नगरसेवक होऊन गेलेत. जवळपास आता 8-9 वर्षानंतर इलेक्शन लागलेलं आहे. बरोबर. तर त्या 8-9 वर्षामध्ये आम्ही बघितलं की काय काय झालेलं आहे प्रभागात आणि काय झालेलं नाहीये. सोखर्च्यातून आम्ही कामं केलेली आहेत प्रभागामध्ये आमच्या. बरोबर. तरी अशी म्हणजे परिस्थिती, वाईट परिस्थिती आहे. ओके. तर ठीक आहे. मग ह्या प्रभागाचा तो एरिया आहे आणि तिथं बरेचशा अडचणी तुम्ही आता आपल्याला सांगितलेल्या पण आहेत. पुढचा प्रश्न असा आहे की निखिल प्रॉपर्टीच्या माध्यमातून तुम्ही सोशल वर्क पण बरंचसं करता. कोणते नेमके कार्य तुम्ही या ठिकाणी सांगू शकता? आता तुम्हाला कार्य म्हणलं तर असंख्य कार्य आहेत, पण मी असं मार्केटिंग करत नाही. मी पहिला प्रश्न जो तुम्ही विचारला होता, मी मार्केटिंग किंवा असं जास्त रील्स टाकत नाही. पण एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर दरवर्षी समजा आपलं आई तुळजाभवानीचे लोक पायी जातात. दरवर्षी मागच्या जवळपास 2013 पासून मी हे कार्य करतो. कोरोनामध्ये 2-4 वर्ष आय थिंक थोडं स्लो होतं, पण आणखीन ते चालू झालेलं आहे. तुम्ही माझ्या फेसबुक पोस्टला बघू शकता. जे जाणारे आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडून फळ वाटप किंवा पाणी वाटप हे सर्व दरवर्षी माझ्या स्वखर्चातून मी करतो. हे तर एक उदाहरण झालं, पण असे असंख्य काम आहेत जे की सर्वांना माहिती आहेत. समजा हा व्हिडिओ कोणी बघत असेल त्यांच्या लक्षात येऊन जाईल, अरे हा निखिल सरांनी हा केलेला आहे, हे करतात, हे असं आहे. ओके. म्हणजे अशा पद्धतीचं नेहमीच कार्य आपल्याकडून चालू असतं. बरं, ठीक आहे. तर पुढचा प्रश्न मला असं वाटतो की आता सध्या राजकारणामध्ये आपण पाहतोय लोकांकडे थोडेफार पैसे आले तर तो एक ट्रेंड बनलाय की राजकारणामध्ये यायचं आणि राजकारणामधून अधिक पैसे कमवायचे. हा एक ट्रेंड आहे लोकांमध्ये. तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आता खरं बघायचं मग तर आमचे जे मागचे नगरसेवक होते 2-3 त्यांनी तेच केलेलं आहे. त्यांनी त्यांचीच घरं भरले, पण इकडे गरीबाकडे लक्ष दिले नाहीत, युवा पिढीकडे लक्ष दिले नाहीत, प्रभागात छोट्या छोट्या अडचणी आहेत त्याच्याकडे लक्ष दिले नाही. ह्या गोष्टी आम्ही ती जवळून बघितल्यात, रोज बघतो. आता माझं घर ज्या गलीत आहे तिथले तुम्ही आजच्या डेटला बी आलात सगळ्या गलीमध्ये बघा एकदा रस्ते कसे आहेत. ओके. एक पाईपलाईन टाकली, रस्ता खांदला, तसंच पुढून गेले, पाईप टाकली, निघून गेले. आता माझं घर वेगळ्या गलीत आणि मी दुसऱ्याकडे जाऊन घरी जातो. म्हणजे अशी परिस्थिती आहे. आणि अशा खूप म्हणजे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते चालूच आहेत, त्याला कोणच नाही बघणार. बरोबर. आपल्यात दम आहे ना, आपण करू शकतो प्रभागासाठी, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून हे सर्व आमच्या वरिष्ठ जे मंडळी आमच्या गल्लीतली म्हणा किंवा प्रभागातली त्यांच्या हिशोबाने हे सर्व चालू आहे. ठीक आहे. मग तुम्ही सांगितलं की रस्ता वगैरे नाही त्या प्रभागामध्ये समजा, तर मग आता कोणत्या नेमक्या समस्या तुम्हाला वाटतात की प्रामुख्यानं महत्वाच्या समस्या सध्या प्रभागामध्ये? आता महत्वाच्या समस्या म्हणतात तुम्हाला जी छोटी समस्या असते ती महत्वाची असते, मोठी. बरोबर. आपल्याला काय वाटतंय की गटरी बनवून देणे, सिमेंटचे रस्ते बनवणे, हे 100% करावंच लागतं, ते कर्तव्य आहे. बरोबर. 100% करावं लागते, कर्तव्यच आहे, त्याच्यामध्ये काही विषय नाही. पण जे दुसऱ्या गोष्टी आहेत, समजा नवीन योजना असतील, आपली तरुण पिढी आहे त्यांना गायडन्स करणे म्हणा, किंवा एखाद्या समजा योजना आली
त्या योजनेचा लाभ कसा गरिबांना द्यायचा आहे, समजा दुसऱ्या घरकुलच्या असतील किंवा जे काय दुसऱ्या असतील आणखी टेक्निकल गोष्टी त्या कशा आणायच्या आणि कशा द्यायच्या हे ह्यांना माहितीच नाहीत. ह्यांनी काय करतात, वरच्या वरच सगळ्या गोष्टी करतात, आपलं खिशे भरतात, झाला तिथं विषय संपला, असा विषय झालेला आहे. हा, म्हणजे तुम्ही बोलल्याप्रमाणे की बऱ्याच योजना हे लोकांपर्यंत पोहोचतच नाही आणि त्याचा अवेअरनेस लोकांपर्यंत दिला पाहिजे. म्हणजे की तुमच्यासाठी सरकारने हे केलेलं आहे, त्याचा लाभ तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता, हे सुद्धा काही मंडळी आपल्याला सांगत नाहीत. त्यामुळे बऱ्याचशा योजना मागे राहून जातात आणि आपला विकास पण मागे राहून जातो. तर अशा सुद्धा गोष्टी केल्या पाहिजेत येणाऱ्या काळात असं त्यांनी सांगतात. तर मग सर, आता तुम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जाताय, लोकांमध्ये फिरताय, तर कोणते नेमके मुद्दे घेऊन तुमच्यासाठी की बाबा मी जर येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक झालो तर मी काय करेल असं काय सांगता तुम्ही लोकांमध्ये? आता बघा ना, आता जवळपास म्हणलं तर मी जेव्हा प्रभागात, तुम्हाला आता मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं मी मेन आमचा तर ते रस्त्याचं, लाईटचं, पाण्याचं सगळा होता विषय, जो की आता बी तो चालूच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला म्हणलं की बाबा जे माझे युवा मित्र आहेत किंवा त्यांना कुठल्या गोष्टीचा गायडन्स नाही किंवा नवीन योजना घेणे किंवा एखादा मार्गदर्शन मेळावा घेणे किंवा हे असं इथं आता फॉर्म निघताय, तिथं जाऊन फॉर्म भरा, हे नगरसेवकाचं काम आहे ऍक्च्युली. फक्त नगरसेवक गटरांना रोड बनवायचं असं नाही, सर्व गोष्टी सुखादुःखात राहणे, गायडन्स करणे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. हे ह्या पद्धतीचं एक काम आहे त्याच्यात. ओके, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जाता तर ह्या सगळ्या गोष्टी सांगतो की हे तर बेसिक लाईट, पाणी, कचरा व्यवस्थापन तर होईलच, हे तर करावंच लागेल आपल्याला, परंतु त्याच्यासोबत ज्या काही वेगळ्या गोष्टी आता सर्वसामान्य लवकर लक्षात येत नाहीत, जसं की काही महत्त्वाच्या योजनांचे फॉर्म भरणे असतील, रोजगाराच्या संदर्भात तरुणांना मार्गदर्शन असेल, असे महत्त्वाचे मुद्दे ह्याचा सुद्धा प्रचार प्रसार लोकांपर्यंत केला पाहिजे असं त्यांचं इथं म्हणणं आहे. सर, पुढचा प्रश्न जरा इंटरेस्टिंग आहे तुमच्यासाठी, कारण आत्ता आपण जे पाहतोय ऐन इलेक्शनच्या तोंडावर बरेचसे राजकीय मंडळी म्हणा किंवा आपण ज्यांना नेते म्हणतो, तर बरेचसे जण पक्षांतर करताना दिसून येत आहेत. विशेषतः काँग्रेसमधून महत्त्वाचे 2-3 पक्षांतर झालेले आहेत, वेगवेगळ्या पक्षांमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजपमध्ये असेल गेलेले आहेत. मग अशा काळामध्ये आता इलेक्शनमध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स चांगला राहील याबद्दल काय वाटतं? चांगला राहील का? काय वाटतं तुम्हाला याबद्दल? मला हे म्हणायचं आहे, काँग्रेसचा परफॉर्मन्स आजपर्यंत चांगला झालेला आहे आणि चांगला झाल्यामुळे सर्व गोष्टी आहेत. अमित भैया साहेबांच्या फंडातूनच सर्व कामं झालेली आहेत, सगळ्यालाच माहिती आहेत. अमित भैयाच्या जे फंडातून कामं झालेले आहेत त्यांनी सर्व म्हणजे जे डिटेल होते ते सर्वांना म्हणजे प्रत्येकाच्या जो प्रभाग आहे ना त्याच्यामध्ये एक बॅनरबाजी करून सर्व माहिती दिली होती. आता लोकांना काही विसर पडत असते, असं असते की बाबा हे कधी काय केलंय, मग त्यांना ते आठवण करून द्यावं लागते वापस, असं आहे. पण असे खूप सारे कामं केलेली आहेत आणि काँग्रेस पक्षामुळं, अमित भैयामुळं, दिलीपराव साहेबांमुळं, ह्यांच्यामुळेच कामं सर्व लातूरमध्ये होतात. आणि हे तुम्हाला पण माहितीच असेल. आता तुम्ही न्यूज चॅनल चालवतात, तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी भेटी गाठी करतात, तुम्हाला माहिती आहे या सर्व गोष्टी. पण बरोबर, म्हणजे मग काही फरक पडेल असं वाटत नाही का तुम्हाला? मला तर वाटत नाही काही फरक पडेल. ओके, म्हणजे पक्षांतर केलं तरी बी इकडे काही फरक पडणार नाही, कारण की आमच्यासारख्या कार्यकर्त्यामुळेच त्यांनी होते, आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा त्यांचा सपोर्ट होता. बरोबर बरोबर, असा विषय आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. तर पुढचा प्रश्न असा आहे की आता अमित भैया हे सगळे इलेक्शन पाहतात, समजा म्हणजे त्यांच्या नियोजनामध्ये चालतंय, मूळतः तुमचे आणि त्यांचे रिलेशन कसे आहेत? म्हणजे हे तिकीट मिळण्याची संधी आहे का? तुम्हाला काय वाटतं? आता एक खरं सांगू का, ऍक्च्युली ही आता आपली दुसरी भेटच आहे. आपली एकदा तिथं टाउन हॉल म्हणजे आंबेडकर पार्क वरती भेट झाली, न्यूजच्या संदर्भातच भेट झाली आणि ही दुसरीच भेट आहे. की आपला असं काही प्लॅन नाही की ही असं करू, ही बोलू, असं काहीच नाही ऍक्च्युली. पण तुम्ही जे म्हणतायत अमित भैया किती ओळखतात, आता अमित भैया प्रत्येक ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याला त्यांच्या ओळखतात, साधा सोपा विषय आहे. आणि अमित भैयापर्यंत आमची चर्चा म्हणजे 100% गेलेली आहे, वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आता असं नाही की बाबा आम्हाला तिकीट भेटावं किंवा मी एवढं काम करतोय आणि माझ्याकडे एवढं क्षमता आहे किंवा एवढं नॉलेज आहे तर मला तुम्ही हे माझ्याकडे म्हणजे थोडं सॉफ्ट कॉर्नर घ्या, असं नाही. भैया जे म्हणतील ते पूर्व दिशा, असं काय नाही की मलाच. भैया जेला देतील त्याला आपण त्यांच्या पाठीमागे असणार आणि आपण मागच्या 15-16 वर्षापासून त्या हिशोबानंच काम करतो आणि चालतो. पक्षासोबतच आहे, देशमुख फॅमिली सोबत आपण राहणार आहे. ओके, म्हणजे मागच्या 15-16 वर्षापासून आहेत आणि एकनिष्ठ आहेत आणि जसं निर्णय होईल पक्षश्रेष्ठीकडून तसंच अगदी मान्य करतील असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तिकीट डावडलं तर आम्ही दुसरीकडे जाऊ असा हा प्रश्न तरी नाही समजा ना. बरोबर आहे. मग आता मला आणखी एक बोलायचं की समजा प्रभागामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये, प्रभाग 16मध्ये सुद्धा बरेचशी हे सिनियर मंडळी असते, मागच्या 25-30 वर्षापासून त्यांनी काँग्रेसमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम केलेलं आहे. आता साहजिक आहे त्यांना पण इंटरेस्टेड आहे, ते पण बोलतील. मग ते विरुद्ध एक तरुण, समजा आपण विरुद्ध म्हणजे विचारसरणीच्या अनुषंगाने म्हणत नाही मी, परंतु तिकीट मिळवण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये समजा तरुण मंडळी, तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? तरुणांना चान्स दिला पाहिजे का आणि देतील का, असं काय वाटतं?
आता जे मागचं जे आपलं इलेक्शनचा पिरियड बघितला तेव्हा सर्वांना म्हणजे तुम्ही जे म्हणलात वरिष्ठ लोकच होते त्याच्यात आणि त्यांच्यासोबत आम्हीच होतो. आम्ही त्यांच्यासोबत पूर्ण ते पॉम्पलेट वाटेपर्यंतचे कामं केले आहेत. म्हणजे पक्षासाठी आपण काम करतो असं लाजत नाही विषय तो. दुसरा विषय तुम्ही जे म्हणतात की बुवा तरुणांना भया देतील का, आता भयाला पण आमची गरज आहे आणि आम्हाला बी भयाचीच गरज आहे आणि आम्ही पहिल्यापासून भयासोबतच आहेत. आणि आजकालच्या तरुण पिढीला लक्षात यायलेले आहेत कसे काम असतात काय नाही. आपण उगाच कुणाचं काय ऐकायलो आणि त्यांच्याच ह्याच्यावर चाललोय. बरोबर. आता तुम्ही एक्झाम्पल म्हणलात खूप सारे काँग्रेसमधून इकडे गेले तिकडे गेले. बरोबर. म्हणजे साधं सोपं उदाहरण आहे. इनडायरेक्टली मी सांगायलोय. आता जास्त खोलून काय सांगायची गरज नाही. तर आम्ही तिथे जाऊ, आम्हाला माहिती आहे ना आम्हाला कसं काम करायचंय. ग्राउंड लेवल सांभाळून आहेत आम्ही सर्व. ओके. म्हणजे एकंदरीत तुम्ही म्हणल्याप्रमाणे की अमित देशमुख यांचा चांगला संपर्क आहे जनतेमध्ये लोकांमध्ये आणि त्यामुळे त्यांचं लक्ष आहे तुमच्याकडे असं तुम्ही या ठिकाणी आपल्याला सांगत आहात. ठीक आहे. तर आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे आहोत, एंडिंगकडे आहोत. आपण आता शेवटचा प्रश्न तुम्हाला असं विचारेन किंवा प्रभागातील जनतेला तुम्ही काय सांगू इच्छिता या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून? आता प्रभागातील जनता मला तर समजा आता मंत्रीनगरमध्ये मंत्रीनगर आहे किंवा बोधीनगर आहे, कोयलनगर आहे, कापड मिल आहे, हे सर्व आहेत. आता तिथं प्रत्येक जण मला ओळखतो असं नाही. म्हणजे एक क्लिअर सांगायचं मला प्रत्येक जण ओळखणार तर नाही पण प्रत्येक दुसऱ्याला मला ओळखतो. कारण की माझं लहानपण तिथे गेलेलं आहे. आता मी तिथंच राहतो, रोजचं येणं जाणं तिथंच असतं आणि सगळ्यांना माहिती आहे आता सध्या की बाबा आपलं म्हणजे कुठल्या लेवलला जात आपण आहेत. एक चांगल्या लेवलला आपण काम करायलो, चांगल्या माणसात उठतो बसतो, सगळं नॉलेज आहे, कसे कुठले काम करायचे सगळ्या गोष्टी ती माहिती आहेत सर्वांना. आणि म्हणूनच मला सर्वांचा पाठिंबा आला की निखिल जर आपल्याकडून एससी मधून जागा निघाली तर तूच थांब असा विषय. मग ते अनुषंगाने आम्ही म्हणजे हे पाऊल उचललेलं आहे. आणि ते लोकांच्या सगळ्या ह्याच्यासाठीच असणार आहे, ते फायद्यासाठीच भल्यासाठी असणार आहे. ओके. तर सर तुम्ही प्रभाग क्रमांक 16 मधील जनतेला काय सांगू इच्छिता? आता प्रभाग क्रमांक 16 मधील जनतेला मला तर पूर्ण जो आमचा प्रभाग आहे त्याच्यात वेगवेगळ्या गल्ल्या आहेत. जसं तुम्हाला म्हटलं प्रत्येक जण मला ओळखणार नाही, प्रत्येक दुसऱ्याला ओळखतो हे 100% फिक्स आहे. तशी मी कामं केलेली आहेत, करतोय आणि लोकांच्या संपर्कात पण असतो. मला एवढं वाटतं की जे माझे प्रभागातले तरुण मित्र मंडळी आहेत किंवा वरिष्ठ लोक आहेत, माता भगिनी आहेत, सर्व जेवढं मला आजपर्यंत मी शिकलोय किंवा जेवढं काही मला नॉलेज आहे, समजा मला चान्स भेटली, संधी भेटली तर मी त्या संधीचं सोनं 100% करून दाखवणार. तेवढी माझ्या धमक आहे म्हणून मी आज थांबलो आहे. आणि मला जर भयाने तिकीट दिले तर त्याचा मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे 100% संधी सोन्या. येस. ओके. ठीक आहे सर. तर या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे प्रभाग क्रमांक 16 येथील इच्छुक उमेदवार काँग्रेसच्या वतीनं निखिल वसंत क्षीरसागर सर यांच्यासोबत. ते निखिल प्रॉपर्टीच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचा चांगला व्यवसाय आहे होम लोनच्या संदर्भात किंवा होम फायनान्स आपण ज्याला म्हणतो त्या माध्यमातून पण त्यांचा मोठी कनेक्टिव्हिटी आहे. याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर मागच्या अनेक वर्षांपासून त्यांनी पक्षामध्ये कार्य केलेलं आहे, समाजसेवेमध्ये त्यांचं मोठं कार्य राहिलं आहे. या सगळ्याच्या अनुषंगानं आता SC कॅन्डिडेटसाठी त्या ठिकाणी प्रभाग 16 मध्ये जागा सुटल्यामुळं ते इच्छुक आहेत. साहजिक आहे, तरुणांना संधी हवी असते, त्या संधीचं सोनं तरुण साहजिकपणे करतातच. तर बघूयात पक्षाकडून त्यांना कशी संधी भेटते. या संपूर्ण इंटरव्ह्यूमधून आपण त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला की या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता, राजकारणाकडे तरुणांनी कसं पाहिलं पाहिजे, प्रभाग 16 मध्ये काय नेमक्या समस्या आहेत आणि कोणते प्रश्न प्रामुख्यानं जनतेच्या समोर आहेत, ह्या सगळ्याच गोष्टींवर आपण चर्चा केली. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात होणारं पक्षांतर असेल, एकनिष्ठता काय असते, ह्या सगळ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या काळात जर त्यांना संधी भेटली तर ते प्रभाग क्रमांक 16चा कसा विकास करतील याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. महत्त्वाच्या 2-3 गोष्टी मला इथं विशेष आवडल्या, त्या म्हणजे की लोकांना जनजागृती करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ठीक आहे, रस्ते पाणी सडक हा तर मागच्या 70 वर्षातला प्रश्न आहे आणि तो तर कायमचा मिटला पाहिजे, त्याच्यामध्ये काही शंका नाही. परंतु याच्याही पुढे जाऊन लोकांच्या कल्याणासाठी ज्या योजना असतात त्याच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त प्रमाणापर्यंत जास्तीत जास्त संख्येनं त्याचा लाभ कसा मिळेल, त्याचा प्रचार प्रसार कसा होईल, अवेअरनेस कसा होईल, याच्यासाठी ते विशेष प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितले. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवनचे विशेष अपडेट. प्रभाग क्रमांक 16 मधून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर त्या ठिकाणी काय नेमके प्रश्न आहेत, काय समस्या आहेत, हे सुद्धा तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. किंवा निखिल सरांना तुम्हाला जर कोणता प्रश्न विचारायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.